फायनलचा पहिला सामना सुरू होतोय. जंबुकेश्वर डांगेवाडी विरुद्ध लक्ष्मी पल्लीनाथ पाली. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या साईडला पाली संघ आहे आणि डाव्या बाजूला जंबुकेश्वर संघ डांगेवाडी. दोन्ही संघ अत्यंत तयारीचे आहेत आणि एकमेकांच्या समोर अनेक वेळा त्यांनी सामना केलेला आहे आणि याही स्पर्धेत ते पुन्हा एकमेकांच्या समोर उभे टाकलेले आहेत. पंचक्रोशी मर्यादित सेमीफायनलचा पहिला सामना सुरू झालेला आहे. पाली संघाच्या खेळाडूकडून ही पहिली चढाई आपल्याला या क्षणाला पाहायला मिळते. जंबुकेश्वर संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये चढाई संपून आपल्या संघाकडे ते सुरक्षित परत फिरले. जंबुकेश्वर संघाचे खेळाडू पाली संघाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये अत्यंत शांततेने पायाने खेळाडू बाद करण्याचा प्रयत्न आणि आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा त्याने घेतलेला आहे. पकड झाल्यानंतर सर्व स्वतःला झोकून देऊन त्याने मध्यरेषा गाठलेली आहे आणि एक पॉइंट त्याने आपला मिळवलेला आहे. चढाईसाठी पाली संघाचे खेळाडू जंबुकेश्वर संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये चढाई संपून आपल्या संघाकडे सुरक्षित परत. जंबुकेश्वर डांगेवाडीतला स्थानिक संघ आहे आणि नुकतीच ज्याने यशस्वी चढाई केली. चढाईचा वीर म्हणावा लागेल. आपल्या उंचीचा, युक्तीचा आणि शक्तीचा पुरेपूर फायदा आपल्या संघासाठी करून देण्याचा त्यांचा हा प्रामाणिक प्रयत्न दिसतोय. मध्यरेषेजवळ चाललेली ही चढाई होती आणि पाली संघाचा खेळाडू जंबुकेश्वर संघाच्या डाव्या कोपऱ्यामध्ये अतिशय खोलवर ती चढाई आणि वेगवान चढाई म्हणावी लागेल. एक खेळाडू बाद झालेला आहे. आशिष गव्हाळी एक चढाईचा वीर म्हणावे लागेल. चढाई करण्यासाठी पाली संघाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये यापूर्वी यशस्वी चढाई केली होती. पुन्हा एकदा नव्या जोमाने त्यांनी आपल्या चढाईला केलेली सुरुवात, मोठ्या दिमागात सुरुवात केली होती आपल्या चढाईसाठी. चढाई संपून आपल्या संघात सुरक्षित परत. पाली संघाचा एक नावाजलेला आणि गाजलेला खेळाडू ऋषी आणि यावेळेला मात्र जंबुकेश्वर संघाने चांगलं क्षेत्ररक्षण केलेले आहे आणि ऋषीची पकड केलेली आहे. चढाईसाठी पुन्हा एकदा आशिष थर्ड रेटचा इशारा पंचाने दिलेला आहे आणि थर्ड रेटसाठी एक चढाईचे वीर जे असतात, कसलेले खेळाडू असतात, त्यांची शक्यतो निवड केली जाते. त्या दृष्टीने आशिषची जबाबदारीने केलेली चढाई आणि त्या खरोखर थर्ड रेटला त्यांनी सन्मान दिलेला आहे. एक खेळाडू बाद केलेला आहे. पाली संघाचा एक नावाजलेला खेळाडू चढाईसाठी जंबुकेश्वर संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये डाव्या कोपऱ्यामध्ये अत्यंत सावधगिरीने आणि संथतेने चाललेली चढाई मध्यरक्षकाला पायाने बाद करण्याचा प्रयत्न होता. अद्याप चाललेली चढाई डाव्या कोपऱ्यामध्ये वेगवान म्हणावी लागेल आणि चांगली धडक मारली होती, चांगली मजल मारली होती. चढाई करून आपल्या संघाकडे सुरक्षित परत. जंबुकेश्वर संघाचा 9 नंबरचा खेळाडू पाली संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये पंचक्रोशी मर्यादित या स्पर्धेमध्ये अनेक वेळाला हे दोन संघ अंतिम लढतीपर्यंत मजल घातलेले असे दोन्ही संघ आहेत आणि आता सेमीफायनलसाठी या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. चढाईसाठी पाली संघाचा एक धडाडीचा असा खेळाडू चढाई वीर चढाईसाठी जंबुकेश्वर संघाच्या डाव्या कोपऱ्यामध्ये चांगली सुरेख डाव्या कोपऱ्या रक्षकाला पायाने बाद करण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि चांगली आक्रमकता अशी त्यांच्या चढाईमध्ये होती आणि परंतु स्वतःला कंट्रोल करत सावरत त्यांची चढाई म्हणावी लागेल. चढाई संपून आपल्या संघाकडे सुरक्षित परत. चढाईसाठी जंबुकेश्वर संघाचा एक खेळाडू
चढाईसाठी आलेले पाली संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये दोन्ही संघ तुल्यबळ असे म्हणावे लागेल. चांगली झुंज देत आहेत. सेमीफायनलची लढत आहे आणि गेले 2 दिवस समोरच्या संघाला पराभूत करत सेमीफायनलचा टप्पा त्यांनी गाठलेला आहे आणि यामध्ये विजयी होईल तो फायनलसाठी खेळेल निश्चितपणे. आणि याच प्रयत्नामध्ये दोन्ही संघांची तयारी दिसते, त्यांची धडपड दिसते. टाइम आउट घेतलेला आहे आणि काही क्षणासाठी हा सामना या क्षणाला आपल्याला थांबलेला दिसतोय. पंचक्रोशी मर्यादित सेमीफायनलची पहिली लढत लक्ष्मी पल्लीनाथ पाली विरुद्ध जंबुकेश्वर संघ डांगेवाडी या 2 संघांच्या दरम्यान सुरू झालेले. थर्ड रेड आहे. पाली संघाचा एक चांगला नावाजलेला खेळाडू थर्ड रेड साठी जंबुकेश्वर संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये त्यांनी चढाईला सुरुवात केलेली आहे आणि वेगवान चढाई म्हणावी लागेल. कारण या थर्ड रेड साठी खेळाडू बाद करणं हे कंपल्शन असतं, हे बंधनकारक असतं. अन्यथा तो स्वतः खेळाडू बाद करू शकतो. अशा नियमाचा अवलंब करत पाहिजे आपल्या त्याची त्या दृष्टीने काय तयारी दिसते आणि चांगली प्रयत्न होता. परंतु जम्बुकेश्वर संघाच्या खेळाडू त्यांची योग्य संधी बघता, योग्य वेळ बघता त्याला बाहेर पुश करून त्याची पकड केलेली आहे. जम्बुकेश्वर संघाचा आशिष पुन्हा एकदा नव्या तयारीने नव्या जोमाने चढाईसाठी पाली संघाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये. पाली संघाचे 4 खेळाडू दोन अशा साखळ्या त्यांची अशा आपल्या क्षेत्ररक्षण उजव्या कोपऱ्यामध्ये हाताने खेळाडू बाद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या लांब अशा हातांचा पुरेपूर फायदा त्याने आपल्या संघासाठी केलेला आहे. वैयक्तिक गुण आणि संघासाठी गुण मिळवलेला आहे. सुंदर चढाई होती, यशस्वी चढाई म्हणावी लागेल. पाली संघाचे एक चांगले अष्टपैलू खेळाडू चढाईसाठी जंबुकेश्वर संघाच्या डाव्या बाजूला चांगली आक्रमकता त्यांच्या चढाईत पाठ दिली होती, परंतु लक्ष ठेवलेला होता. पुन्हा त्यांनी मागे सरकत डाव्या कोपऱ्यामध्ये आपल्या केलेली आहे सुरुवात. चांगली धडाकेबाज चढाई म्हणावी लागेल. मध्यरक्षकाला पायाने बोनस पॉइंट मिळवलेला यशस्वी चढाई म्हणावी लागेल. पुन्हा एकदा आशिष त्या खेळाडूची चढाई सातत्याने त्यांच्या चढाया या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. बऱ्याचशा यशस्वी चढाई ठरलेल्या आहेत. यापूर्वीच्या चढाई सुद्धा एक खेळाडू बाद केलेला होता आणि पुन्हा एकदा चढाई आहे. सुपर टॅकल ऑन आहे आणि पाहिजे आपल्याला याचा फायदा कितपत कोणाला होतो ते. आणि चांगली पकड म्हणावी लागेल. चांगली पकड केलेली आहे पाली संघाने. एक चांगला आशिष सारखा चांगला मोहरा त्याने आपल्या जाळ्यात ओढलेला आहे आणि सुपर टॅकल त्याने यशस्वी केलेली आहे. 2 पॉइंट मिळाले. पाली संघाचा एक चांगला खेळाडू ऋषी नावाच्या रूपाने त्याला जीवदान देण्यामध्ये ते सफल ठरलेले आहे. ऋषीची पुन्हा चाललेली ही चढाई आणि पुन्हा एकदा ऋषीची झालेली पकड. पुन्हा एक चांगला खेळाडू पुन्हा एकदा नाउमेद झालेला आहे. कारण जंबुकेश्वर संघाचं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला या क्षणाला पाहायला मिळते आणि धडाकेबाज क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. चांगल्या खेळाडूची त्यांनी पकड केली. पुन्हा एकदा आशिष यापूर्वीच्या चढाईमध्ये जी पकड झालेली होती बऱ्याच कालावधीमध्ये नंतर ती पकड झालेली होती, परंतु त्याच्यामध्ये निश्चित ते सुधारणा करतील आणि पुढची वाटचाल करतील. चढाईसाठी पाली संघाचा स्वप्नील हा एक चांगला चढाईचा वीर आहे. अनेक वेळा या मैदानामध्ये त्यांनी चांगलं आपलं खेळाचं दर्शन घडवलेलं आहे. स्वप्नील एक चांगला खेळाडू आहे आणि अगदी धडाकेबाज चांगलं फुटवर्क त्याचं असतं. चढाई करून आपल्या संघातली सुरक्षित करत. पाली संघ 4 गुण, पाली 4, जंबुकेश्वर संघ 7 गुण. डांगेवाडी 7. जंबुकेश्वर संघ डांगेवाडी या संघाकडे फक्त 3 गुणांची आघाडी आहे संघाकडे. आणि या आघाडीला कशा रीतीने
पाली संघ तोंड देतो ते आपल्याला पाहायचं आहे. 10 नंबरची चढाई बहादर उंच पुरा असा खेळाडू आहे. 3 विरुद्ध 10 नंबरचे खेळाडू चढाई करतायत. पाहूया. सुपर टायकल ओपन आहे. जर या खेळाडूला पकडण्यात जर डांगेवाडी संघ यशस्वी झाला तर 2 गुण मिळू शकतात. परंतु जर तो खेळाडू डांगेवाडी नाही पाली आणि मध्य रेषेकडे चढाई संपून परतलेले आहेत. चढाई करण्याकरता उंच पुरा असा खेळाडू डांगेवाडी संघाचा पाली. 7 नंबरची जर्सी परिधान केलेला. पाली संघाचा मधल्या फळीला हुलकावणी देत हाताने गडी टिंपत आणि चढाई संपून परतलेली. 3 विरुद्ध 9 नंबरचे चढाई बादर पाली संघाचे डांगेवाडी चढाई संघाचे करतायत. सुपर टायकल ओपन आहे. चढाई बहादर शांत असा खेळ चालू आहे. छोटेखानी असा खेळाडू आहे डांगेवाडी संघ जंबुकेश्वर यांचा. उलट सांगतो राईड संपून परतलेले. 3rd रेट डू ऑर डाय. आता इथे काहीतरी करावंच लागणार आहे आणि हे सांगत असतानाच दोन खेळाडू बाद झालेले. बांधावर बसलेल्या हॅलो, पिंपळाच्या पाराखाली महिलांसाठी रिझर्व जागा आहे. काही पुरुष मंडळी त्या ठिकाणी बसले, मुलं बसले, तर जागा खाली करून महिलांसाठी जागा द्या. दरम्यान शेवटचा चढाई बादल जरा आपण पुढे येऊन बसा. महिलांसाठी जागा खाली करून द्या. महिला आपण तिथे बसून घ्या. बऱ्यापैकी काही महिला त्या ठिकाणी उभ्या आहेत, आपण बसून घ्या. पिछाडी होती. जरा रेलिंगवर रेलून उभे असलेले सामना थोडा टेक्निकली अडचणीमुळे थांबवण्यात आलेला. थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होईल. सामन्याला सुरुवात होते. बऱ्याचशा प्रमाणात आपल्याला तोंड दिलेलं दिसतंय पाली संघाने जंबुकेश्वरच्या आघाडीला आणि एक रंगतदार असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया. हॅलो हॅलो, क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी व्यासपीठाच्या समोर श्री श्याम शितप हे बसलेले आहेत आणि सामन्याचं ते शूटिंग करताना आपल्याला दिसतंय. पहिल्या सामन्यापासून त्यांनी ते शूटिंग त्यांचं सुरू आहे. युट्यूबवरती श्याम शितप नावाचं जे चॅनल आपण जर सर्च केलात तर त्याच्यावरती ही आता आपल्या समोर जी मॅच सुरू आहे ती लाईव्ह आपल्याला बघता येईल. पण त्यांनी एक चांगली सोय सर्वांसाठी केलेली आहे की घरी बसून सुद्धा त्या हनुमान जयंतीची कबड्डी स्पर्धा आपण घरी बघू शकता. सामना संघाची शेवटी 5 मिनिटे शिल्लक आहेत. 12 गुण जंबुकेश्वर डांगेवाडी. आणि 5 गुण पाली. शेवटी 5 मिनिटे शिल्लक असताना चढाईला आलाय तो 16 नंबरचा चढाई जंबुकेश्वर संघाचा. 7 खेळाडू मैदानामध्ये आहेत ते पाली संघाचे. या ठिकाणी पाहूया काहीसे आघाडीवरती आहे तो जंबुकेश्वर डांगेवाडी संघ. आणि त्या ठिकाणी अतिशय सुरेख अशी पकड आपण पाहायला मिळते. ती खूप प्रेक्षकांना बाद होतो जंबुकेश्वर डांगेवाडी संघाचा चढाईवीर.
आता मला चढाई करायला आलाय तो जम्बू या ठिकाणी खोल टाकून पकड केली आणि पहिला पकड केली आणि बाद होतो तो पाली संघाचा चढाई मैदानाच्या बाहेर. पाली संघाचा उंच पुरासा ऋषी ऋषी हे ऋषी सोप्या पंचक्रोशीतील ही सेमीफायनलची मॅच आपल्यासमोर सुरू आहे. जंबुकेश्वर डांगेवाडी हा स्थानिक संघ आहे आणि पाली संघ हा साधारण 9 ते 10 किलोमीटर अंतरावरती असलेला संघ आहे. परंतु दोन्ही संघ अत्यंत नावाजलेले असे संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत आणि अतिशय रंगतदार चाललेला हा सामना पंचक्रोशी मार्गावर पाहायला मिळतो आणि सुरेख केलेली ही जंबुकेश्वर संघ डांगेवाडी या संघाने ऋषी या खेळाडूची पकड, सुंदर केलेली पकड. सामन्याचा उत्तरार्ध सुरू आहे आणि चांगला रंगतदार सामना आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची सुद्धा असंख्य संख्येने असलेली ही उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षक आपण कृपया जास्त आरडाओरडा करू नका, टाळ्या वाजवा जेणेकरून पंचांना निर्णय द्यायला थोडासा त्रास होणार नाही. शेवटची फक्त 3 मिनिटं शिल्लक आहे आणि सामना अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेला आहे. त्याच्यामुळे आता ज्या काही रणनीती आखायच्या आहेत त्या आपण गरजेचं आहे आणि अशा अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेला सामना आहे. जे डावपेच काय त्यांना खेळायचे ते आता, कारण हा उत्तरार्ध हा प्रत्येक सामन्याचा अतिशय महत्वाचा असतो. कारण जे काय पूर्वी 15 ते 20 मिनिटांमध्ये जे काही घडलं नाही ते शेवटच्या 2 ते 3 मिनिटांमध्ये घडू शकतं. असा महत्वाचा हा कालावधी ठरतो आणि त्यामुळे सर्व क्रीडा रसिक ह्या उत्तरार्धामध्ये अगदी आतुरतेने या उत्तरार्धाची वाट बघत असतात आणि खेळ अगदी बघत असतात. चढाईसाठी स्वप्नील चांगला खेळाडू आहे. जम्बुकेश्वर संघाच्या डाव्या कोपऱ्यामध्ये असलेली चढाई आहे आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद आहे. 7 नंबरचा स्वप्नील खेळाडू जम्बुकेश्वर संघाच्या डाव्या कोपऱ्यामध्ये बोनस पॉईंट मिळवण्याच्या प्रयत्नात. शेवटची फक्त 2 मिनिटं शिल्लक आहे आणि आपल्या चढाई स्वप्नीलने एक बोनस पॉईंट कमाई केलेली आहे. रोख पारितोषिक आपल्याला इथे घोषित केलं जातं. एकाच चढाई 3 खेळाडू बाद करणाऱ्या खेळाडूंसाठी दादा घेरडे यांच्याकडून नोटांची माळ, नेहमीप्रमाणे नोटांची माळ पाहूया कोण या मालिकेचा मानकरी होतो. जम्बुकेश्वर संघाचे 16 नंबरचे खेळाडू चढाईसाठी आलेले आहेत पाली संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये आणि निकराची वेळ आहे. अंतिम टप्प्यामध्ये सामना आहे. दोन्ही संघांना विजय हा अपेक्षित आहे आणि वेळ मात्र फार कमी आहे. जे काय करायचे त्या थोड्याच्या वेळामध्येच करायचंय. जे काय तुम्हाला युक्त्या किंवा धावपे टाकायचे ते थोड्याशा कालावधीमध्ये करणं गरजेचं आहे आणि चढाई करून यशस्वीपर्यंत. पुन्हा एकदा स्वप्नील जम्बुकेश्वर संघाच्या डाव्या कोपऱ्यामध्ये आणि स्वप्नीलची चांगली केलेली पकड. जम्बुकेश्वर संघाचं एक अभेद्य असं क्षेत्ररक्षण आणि संघाचं संघ प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगला पाली संघाचा खेळाडू या चढाई करत असताना बाद होऊन मैदानाच्या बाहेर. जम्बुकेश्वर संघाचा खेळाडू पाली संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये शेवटचं फक्त 1 आणि 1च मिनिट शिल्लक आहे. निर्णायक वेळ आलेली आहे आणि रंगतदार झालेला सामना अतिशय रंग भरतोय. एक प्रेक्षकांना अपेक्षित असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चढाईसाठी पाली संघाचा एक चांगला खेळाडू जम्बुकेश्वर संघाच्या डाव्या कोपऱ्यामध्ये आणि चांगली पकड केलेली आहे. पुन्हा एकदा जम्बुकेश्वर संघाच्या डाव्या कोपऱ्या रक्षकांना अचूकतेने चवडा पकडलेला आहे आणि पाली संघाचा एक खेळाडू बाद. पुन्हा एकदा 1 विरुद्ध 1 लढत. आशिष हा चढाईसाठी आहे. हमखास पॉइंट
हमखास पॉइंट मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे आशिष चढाईसाठी 10 नंबरचा खेळाडू बाद केला करून मध्यभागी थोडासा जो काही जे काही वेळ शिल्लक आहे ती इथेच संपवायची अशा विचाराने त्याची चाललेली चढाई दिसते आणि शेवटच्या क्षणात सुद्धा जम्बूक्षे संघाने 3 पॉइंट मिळवलेले आहेत आणि हा जम्बूकिशोर डांगेवाडी विजयी. आणि रंगतदार सामना आता संपलेला आहे. या सामन्यामध्ये जम्बूकेश्वर संघ डांगेवाडी हा संघ विजयी झालेला आहे.